नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भौकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परात्परा, भक्ता खरा सदयतो. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेमळ, सत्वर त्याते पावसी. विशेष गंगाजळाहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंग पूर्ण, रसभरीत पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्व पुण्य, तया झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळप्पा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एका तपापर्यंत, स्वामी राज वास करीत, भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भासल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाभले उत्तम. नृपती ही भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्त त्यांचे. तेवी किती एक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिती. आणि आपल्या नगराप्रती आणो म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांचे अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, विचार ऐसा पातला. दिवाण आणि सरदार, मान करी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयासी, इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणा एका लागून, गोष्ट मान्य करवेना. तेव्हा तात्या साहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलता झाला उत्तर, नृपा लागी परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामींते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे एकोणी उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसे सभा ही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साध्य करिता, शुक्राजवळी कच जाता. दैवी सन्मानिला होता, बहुत आनंदे करोनी. नृपतीसह सकळ जने, त्या परी तात्यांसी सन्माने. गौरवोनी मधुर वचने, यशस्वी म्हणती तया. बहुत धन देती नृपती, सेवक दिदले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिदली त्याता ते. तात्या साहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहुनी संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटीचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राज्यघराण्यातील युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळप्पाधिक, सेवेकरी निस्सीम. ऐसे पाहुनी तात्यांसी, विचार पडला मानसी. या नगरीतून स्वामीसी, ऐसे नेऊ आपण. अक्कलकोटीचे सकल जन, स्वामी भक्त झाले पूर्ण. स्वामींचेही मन रमवून, गेले ऐसे या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर. लढवोनी युक्ती थोर, कार्य आपण साधावे. ऐसे मनी विचार करोनी, कार्य आरंभिले तात्यांनी. संतुष्ट रहावे सेवक जनी, ऐसे सदा करिताती. करोनी नाना पक्वाने, करीती ब्राह्मण भोजने. दिदली बहुसाल दाने, याचक धने तृप्त केले.
स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती, ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले, द्रव्य वेचले तात्यांनी. पेशियाने काही न झाले, केले तितके व्यर्थ गेले, तात्या मनी खिन्न झाले, विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती, एकांती गाठुनी चोळप्पा प्रती, त्याज लागी विनंती करीती, बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थ्यांसी, घेऊन याल बडोद्यासी, मग मल्हारराव अधेरसी, इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी, आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारी चोळप्प्याते सांगितले. द्रव्येन सर्वे वश, चोळप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरवसा, जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी, करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी, आनंदवृत्ती बैसले. चोळप्पाने कर जोडणी, विनंती केली मधुर वचनी, कृपाळ होऊन समर्थांनी, बडोद्याप्रती चलावे. तेने माझे कल्याण, मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान, तेथे जाता होईल. ऐसे एकोनिया वचन, समर्थांनी हास्य करोन, उत्तर चोळप्पा लागोन, काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती, त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा, पावन होय श्रोता वक्ता, स्वामी राज वदविता, निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक भक्त, पंचमोध्याय गोड हा. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीमस्तु शुभम भवती. श्री स्वामी समर्थ.